ही आवाज कमी करा महाराजांनी. पाहतालोचनी रूप पाहतालोचनी
विभीषणजी मुंडे मंगापूर त्यांच्या पाठीमागे साथ करतील।
बेचे दान दे गादेवा बेचे दान दे गादेवा देवा बेचे दान दे गादेवा देवा बेचे दान दे गादेवा देवा देवा तुझा
सर्व जोडी समाधी सर्व जोडी जोडी माझी जोडी समाधी सर्व जोडी समाधी सर्व समाधी ही समाधी सर्व जोडी ही समाधी सर्व जोडी ही समाधी समाधी सर्व जोडी ही समाधी
हिचदान देगा देवा, हिचदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाये नावडी, हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संगती सदा, गुण गाये नावडी, हीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाई नावडी, हीच माझी सर्व जोडी. विठला विठला देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाई नावडी, हीच माझी सर्व जोडी. विभुं वेणुनादं शरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृतकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग गुरु प्रथम मन दुसरे चरणा, संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुगा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक्लेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा श्रूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाई नावडी, हीच माझी सर्व जोडी. भगवान काशी विश्वेश्वराच्या म्हणजेच शिवशंभूच्या महादेवाच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपला हा कार्यक्रम चालू आहे. पहिलं वर्ष आहे. गेल्या वर्षी श्री हरिभक्तीपरायण अद्वैतानंद शास्त्रीजी महाराज अर्थात स्वामीजी यांच्या हस्ते आवाज चेंज झालाय. मी जो बोलत होतो ना आता हे अर्ध्या मिनिटात चेंज झालाय. सवय लागली ना बोलायची एका ट्यूनला, तर ते पुन्हा मग जर चेंज झालं तर मग खूप त्रास होतो. विठला विठला
काही बदल करू नका, ते पुन्हा पुन्हा बोट घालू नका. ते काय होतं, तुम्हाला त्याची सवय लागलेली असते. त्यांचाच वाढवा, फक्त माझ्याला बोट लावू नका. विठला विठला स्वामीजींच्या हस्ते गेल्या वर्षी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, भगवान शंकराच्या लिंगाची पिंडीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. खर तर स्वामीजींचंच या ठिकाणी कीर्तन राहिलं असतं, पण गेल्या 4-5 महिन्यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा देहांत झाला, अर्थात ते ब्रह्मलीन झाले. आणि ब्रह्मलीन झाल्यामुळे आज त्यांचे विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडून काही शिकून पुढे आलेले आम्ही कीर्तनकार झालेलो जी मंडळी आहोत, उद्या ज्यांचं कीर्तन आहे तेही महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, तेही त्यांच्याकडे शिकलेले आहे, त्यांच्याकडे राहिलेले. आणि मी आज तुमच्या समोर कीर्तनाला जो उभा राहिलोय, मी सुद्धा त्यांचा विद्यार्थी म्हणूनच राहिलेलो आहे, त्यांच्याकडे शिकलेलो आहे. म्हणून त्यांचे विद्यार्थी म्हणून आम्हाला त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या पाठीमागे त्यांची एक परंपरा चालवण्याची जी संधी उपलब्ध होते, हे त्यांचेच आशीर्वाद आहेत. विठाला विठाला आणि हा जो गेल्या वर्षी या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचा, या कलशारोहणाचा कार्यक्रम झाला, तो कार्यक्रम आणि आजचा हा 2-3 दिवसांचा कार्यक्रम, हा सगळा कार्यक्रम त्यांचेच विद्यार्थी, त्यांचेच शिष्य असलेले, माझ्या पाठीमागे खूप 2-4 वर्षांनंतर असलेले, तुमच्या सगळ्यांच्या माहितीत परिचयाचा असलेला आपला गावातलाच मुलगा विशाल केंद्रे यांच्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाची आयोजना या ठिकाणी आहे. गेल्या वर्षीचाही आणि आजचाही कार्यक्रम ते स्वतःच पुढे जातीनं पुढे येऊन हे सगळं करतायत. म्हणजे भगवंतावरची त्यांची निष्ठा, त्यांची भक्ती, भोलेनाथावरची त्यांचं प्रेम, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून हे सगळं करून घेतायत. योगायोगानं आज या ठिकाणी आज दुसरा कीर्तन आहे. दुसऱ्या कीर्तनाच्या निमित्तानं मला माहित नाही काल ते आले होते की नाही, उपस्थित होते की नाही स्वामीजी, पण आज मात्र श्री ब्रह्मानंदजी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे खरं म्हणजे त्यांचं नाव घेणं आमच्यासारख्यांनी अयोग्य आहे, पण तरीही फक्त स्वामीजी म्हणणं, स्वामीजी अद्वैतानंद शास्त्रीजी महाराज यांच्यासाठीही मी स्वामीजीच म्हणलोय. आणखी हे स्वामीजी जिथून आलेले त्यांचे गुरुवर्य किंवा ज्यांच्याकडे आहेत ते भारतानंद स्वामीजी, तेही स्वामीजीच आहेत. आणि म्हणून स्वामीजी स्वामीजी असं जर म्हणत गेलो तर नेमके कोणते स्वामीजी असा प्रश्न पडू शकतो, म्हणून मला त्यांचं नामोल्लेख या ठिकाणी करावा लागला. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे त्यांच्यासारख्या लोकांनी कीर्तनामध्ये येऊन बसल्याच्या नंतर जरा बोलणाराला विचार करून बोलावं लागतं. विठाला विठाला आणि ही बाल वारकरी मंडळी जी आहेत, हरिभक्तपरायण आमचे मित्र खाडे महाराज, महारुद्र महाराज खाडे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतून ही सगळी बाल मंडळी या ठिकाणी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी जी होऊ घातलेली, ज्या भविष्य काळामध्ये अतिशय मोठी जबाबदारी, मानवतेच्या कल्याणाची जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे. भविष्य काळ आहे आपला हा वारकरी संप्रदायाचा आणि मनुष्य जातीचा भविष्य काळ आहे हा. आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा या लेकरांच्या पाठीमागे असाव्यात. खरं म्हणजे हे कीर्तनकार म्हणून, गायक वादक म्हणून या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे झाले नाही तरी काही बिघडणार नाही. आणि कसं असतं, 100रातून एखाद दुसरा मोठा झाला ना, एखाद दुसरा मोठा झाला चांगली गोष्ट आहे. सगळे झाले तर होणारच नाहीत अशातला भाग नाही. 100%च ते मोठे होत असतात, पण त्यांच्या कर्मधर्म संयोगानं. एखाद दुसरा जरी नाही मोठा झाला तरी सुद्धा मोठं झाल्याच्या नंतर, अर्थात म्हणजे हे वयानं मोठे झाल्याच्या नंतर आई वडिलांना शिव्या तर द्यायचे नाहीत ना. हे संस्कार आपल्या या परिसरामध्ये खाडे महाराज असतील त्यांच्या माध्यमातून घडतायत. स्वामीजींच्या माध्यमाताशी येता येता मी स्वामीजींच्या त्या आश्रमाला, त्या वेदांत स्थलीला, वेदांत चिंतन स्थलीला भेट दिली.
बऱ्याच दिवसांपासून ऐकून होतो मी, या परिसरात येणं झालं नव्हतं म्हणून तिथून येता येता मला नेमकं माहित नव्हतं कुठेशी, पण नाव ऐकून होतो. पण चालता चालता ते पाटी मला दिसली तिथं, आणि ती पाटी दिसल्याच्या नंतर मी थोडासा विचार करून परत पाठीमागं वळून गेलो आणि स्वामीजींचं दर्शन घेतलं. स्वामीजींचं दर्शन 15-20 मिनिटं त्यांच्याशी चर्चाही केली. आणि कसं असतं, अधिकार संपन्न व्यक्तीनं 15-20 मिनिटं काय, फक्त 15-20 सेकंद जरी दिले ना, अधिकार संपन्न व्यक्तीनं 15-20 सेकंद जरी दिले ना, तरी आपलं जीवन कृतार्थ होत असतं. आणि म्हणून त्यांचं दर्शन घ्यायला मिळालं, त्यांच्याशी थोडीशी चर्चाही करायला मिळाली. आणि कालांतराने त्यांनी स्वतः होऊन सांगितलं, म्हटलं आता तुम्हाला उशीर होईल. याच्यातून मला एक जाणवलं की मोठी माणसं वेळ किती पाळतात, आपल्या वेळेला जपतात किती. विठ्ठल विठ्ठल आणि या कीर्तनासाठी साथ देण्यासाठी जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, हरिभक्तपरायण मुंडे महाराज आहेत, हरिभक्तपरायण केंद्रे महाराज आहेत, हरिभक्तपरायण दोन्ही केंद्रे, दोन केंद्रे, त्याचप्रमाणे भगवानगडाचे आमचे 2-3 सहकारी या ठिकाणी आहेत, हरिभक्तपरायण खाडे महाराजांचे बंधू आहेत का, वा वा. त्याचप्रमाणे भगवानगडाचे आमचे उद्याचे जे कीर्तनकार आहेत दराडे महाराज, त्याचप्रमाणे आणखी बडे महाराज, आणखी 2 भगवानगडाचे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. आणि हे दोन्ही मृदंग वादक, तुमच्या म्हणजे नावं परिचयाचे नाहीत अशातला भाग नाही. हरिभक्तपरायण आंधळे महाराज आणि अशोक महाराज गायके यांचेही खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आभार मानेल. माईक सिस्टम जरा थोडस साथ द्यायला कमी पडताय तुम्ही, पण काही हरकत नाही, आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू. अभंग जो या ठिकाणी निवडला गेलाय, त्याचप्रमाणे आणखी एक नामोल्लेख राहून गेलाय आपल्याकडून, कॅमेरा जो आपल्याला टिपण्याचा प्रयत्न करतोय, तो कॅमेराही या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यांचेही मी मनातून ऋण व्यक्त करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग जो या ठिकाणी म्हटला गेलाय, जगद्गुरु संत तुकोबरायांचा सगळ्यांच्या माहितीतला, परिचयाचा, पाठांतरातला, पाठ जरी नसेल तरी ऐकी वाचला तरी ऐकण्यामध्ये असलेला अतिशय सोपा, सुंदर, सुटसुटीत असा अभंग आहे. पण तरीही काही बारकावे तुमच्या समोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल. हा जो अभंग आहे, हा अभंग एका मुद्द्याभोवती फिरतो, एका शब्दाभोवती फिरतो. जर बारीक लक्ष दिलं तर या अभंगाचा एक केंद्रबिंदू आहे, तो म्हणजे भक्ती. भक्ती वारकरी संप्रदाय ज्ञानोबारायांपासून आजपर्यंत जेवढे म्हणून भगवान बाबा, वामन भाऊ जेवढे म्हणून संत होऊन गेलेत ना, तिथपर्यंतच नव्हे तर आजचे वारकरी म्हणविणारे तुमच्या आमच्या सारखे लोक सुद्धा ज्ञानोबारायांच्या करंगळीला धरून वारकरी संप्रदायात आले, त्यांच्या विचारांच्या करंगळीला धरून वारकरी संप्रदायामध्ये आले. आणि ज्ञानोबारायांची सगळ्यात मोठी विशेषता ही राहिलेली आहे की माऊलींनी भक्ती तत्वाचा पुरस्कार केलेला आहे. साधना मार्ग म्हणून भक्ती तत्वाचा नुसता पुरस्कार केला नाही, तर ज्ञान, कर्म आणि ध्यान या तीनही मार्गांना भक्तीमध्ये कन्वर्ट करून ज्ञानोत्तर प्रेम भक्ती तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. याचं कारण असं आहे, परमात्म स्वरूप व्हा, आणि परमात्म स्वरूप म्हणजे भगवंत स्वरूप, अर्थात या शब्दाचा अर्थ आणखी बारकाईने बघितला तर मोक्ष मिळवा. आणि मोक्ष मिळाल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा आणखीन भगवंतावर प्रेम करा, किंवा भगवंताचं प्रेम तुम्ही अनुभवा, त्याच्यावर तुम्ही प्रेम करा आणि तो तुमच्यावर प्रेम करील. या तत्वापर्यंत भगवान श्री ज्ञानोबा येतात. आणि ते तत्व तुमच्या आमच्यामध्ये प्रचलित व्हावं म्हणून वारकरी संप्रदायाच्या ज्ञानेश्वरीच्या त्यांच्या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून भक्ती तत्वाचा पुरस्कार करतात. अतिशय ज्ञानी अवस्थेला उपजताची ज्ञानी हे माऊली, उपजताची ज्ञानी ह्या कोटीतले माऊली, त्यांच्याच भाषेमध्ये जर बोलायचं ना तर त्यांच्यासाठी त्यांचीच ओवी वापरावी अशी वाटते की बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते या कोटीतली माऊली. पण सरते शेवटी पुन्हा आणखी ज्ञानाच्या नंतर पुन्हा हातात पताका घ्यावी आणि पंढरपुराला जावं ही त्यांची मनीषा. माझ्या मानीची आबानी, माझ्या मानीची आबानी, माझ्या
माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञान प्राप्तीच्या नंतर सुद्धा भक्ती तत्व भक्ती केली जाऊ शकते असा सिद्धांत ज्ञानोबारायांनी मांडला. कधी कधी प्रश्न निर्माण होतो, ज्ञानानंतर भक्ती कशी केली जाऊ शकते, ती कशी केली जाऊ शकते याच्यासाठीच आपल्याला या अभंगावर चर्चा करायची आहे. विठाला विठाला माऊलींच्या अगोदर पार जिथपासून मानवी जन्म तयार झालाय, मानवी जीवन आलंय ना, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक माणूस भक्ती करतो असं म्हणतात माऊली. माऊलींच्या अगोदर याचा माऊलींच्या नंतर म्हणत नाही मी. माऊलींच्या अगोदर जेव्हापासून पहिला माणूस जन्माला आलाय तेव्हापासून आजपर्यंत सगळ्यात शेवटचा माणूस जो जन्माला आला असेल ना, तिथपर्यंत प्रत्येक जण भजनशील आहे असं माऊलींचं मत आहे. स्वभावता भजनशील. आणखी एक विज्ञानोबारांची अशी माऊली म्हणतात, ऐसेनी हा सकळ जगदंबर निखिल, श्रद्धेचाच केवळ ओतला असे. श्रद्धेच परिपक्व अवस्था म्हणजे भक्ती आहे. श्रद्धेची प्राथमिक अवस्था प्रेम आहे आणि श्रद्धेची परिपक्व अवस्था म्हणजे भक्ती आहे. ही ज्ञानोबाराय म्हणतायत ऐसेनी हा सकळ. आता कुणाची कुठं श्रद्धा असेल, कुणाची कुठं श्रद्धा असेल, कुणाची देवावर श्रद्धा असते, पांडुरंगावर श्रद्धा असते. एखाद्याचा देव वेगळा असतो, पांडुरंगाला मानत नाही. जुन्या काळामध्ये या बाबतीमध्ये ज्ञानोबा तुकोबारांच्या अगोदरचा काळ अतिशयच गहन आणि विचारणीय होता की त्या काळामध्ये वैष्णव आणि शैव असे दोन पंथांनी विचार परंपरा असल्यामुळे आपापसात मतभेद, भांडणं, वादविवाद आदी करून सगळं होत होते. वैष्णवांनी आडवा गंध लावू नये, लावायचाच नाही अशी त्यांची रीत असायची. आणि शैवांनी वैष्णवांसारखा उभा गंध कधी लावा. गंध जाऊ द्या, एका कीर्तनकाराच्या मुखातून असं ऐकलं होतं की जुन्या काळामध्ये म्हटले एका घरामध्ये स्त्री सारवीत होती आणि ते घर होतं वैष्णवांचं. सारवीत असताना त्यानं बघितलं आपली नवीन आलेली सून सारायला बसली, ती अशी आडवी सारवते. त्याला राग आला. ती म्हटला नाही, आडवं हे जे ना, आडवं हे शिवाचं प्रतीक आहे आणि ते तिकडं जायचं, इथं उभंच सारावं लागेल म्हटले. सारणं माहिती ना, सारवण, शेणाचं सारवण, इथं उभं सारावं लागेल. म्हणजे वैष्णवांचं घर म्हणजे इथपर्यंत दुराग्रही लोक काही काळामध्ये पाठीमागच्या काळामध्ये होते. खऱ्या अर्थानं हे सगळं निमूट काय निर्दलन करून या दुराग्रहांना, या वादविवादांना मुठमाती देऊन एक समानतेचं तत्व रुजविण्यासाठी अद्वैताचा सिद्धांत ज्ञानोबारायांनी पुरस्कारिला. आता अद्वैताचा सिद्धांत तसं पाहिलं तर वेदांपासून, उपनिषदांपासून, शंकराचार्यांपासून फार आतापर्यंत पाझरात आला याच्यात शंकाच नाही. पण वैदिक कालानंतर आणि उपनिषदाच्या कालानंतर अद्वैताच्या सिद्धांताला खरी उभारी जर कोणी दिली असेल तर ती शंकराचार्यांनी दिली. आणि शंकराचार्यांच्या पाठीमागे भाष्यकारात ते वाट पुसत असं म्हणून ज्ञानोबारायांनी त्याच सिद्धांताला, अद्वैताच्या सिद्धांताला तुमच्या आमच्यापर्यंत, तुमच्या आमच्या सामान्य भाषेत आणून मांडलं. हिरे संस्कृताची गहणे तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने श्री मूर्ती देवे. का, कशासाठी, कुणासाठी? भलतेने येथ सद्भावे नहावे. जर भलत्यांना या ठिकाणी सद्भावानं नाहायचं असेल तर ज्ञान, कर्म आणि योग यांच्यापेक्षा भक्तीला महत्व देणं अपरिहार्य हे जाणून ज्ञानोबारांनी भक्ती पुढे आणली. विठ्ठला विठ्ठला. स्वभावता भजनशील. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतायत ऐसेनी हा सकळ जगदंबर निखिल, श्रद्धेचाच केवळ ओतला असेल. कुणाची वैष्णवावर श्रद्धा, कुणाची रामावर श्रद्धा, कुणाची कृष्णावर श्रद्धा, कुणाची भगवान शंकरावर श्रद्धा, आणखी कुणाची कुठं श्रद्धा. काही लोक असे आहेत ना स्वामीजी, काही लोक असे आहेत जे देव मानत नाहीत
पण ज्ञानोबा तुकोबरांसारख्या साधू संतांचे विचार मानतात. देव मानत नाहीत, श्रद्धा आहे त्यांची. त्यांच्यापेक्षाही काही काही इतके पुढचे लोक आहेत ना, ते देवही मानत नाहीत. मंदिराच्या समोरून जाताना हात जोडावेत एवढं सुद्धा त्यांना सुचत नाही. उलट त्यांना म्हटलं ना की हात मंदिराच्या समोरून चाललात, हात जोडून तरी निदान, ते म्हणतात मी मंदिरात देव मानत नाही, मी देव मानत नाही. काही लोक देवही मानत नाहीत, संतही मानित नाहीत, पण आई वडिलांना देवापेक्षा कमी जपत नाहीत. श्रद्धा आहे. आई वडिलांना जे का माता पितरे सकळ तीर्थांचे धुरे, जर ज्ञानोबारायच म्हटल्याच्या नंतर नाही देव मानला तरी चालेल, पण ते आई वडिलांना देवापेक्षा कमी समजित नाहीत ना. बर, हे इथपर्यंतच मर्यादित नाही. काही लोक त्याच्यापेक्षा पुढचे, ते देवही मानित नाहीत, ते संतही मानित नाहीत, आई वडिलांनाही मानित नाहीत, पण बायकोचा शब्द मोडीत नाहीत. आणि मग असे लोक म्हणतात देव कुठे आहे? तिथंच आहे, तिथंच आहे. जिचा शब्द तू मोडीत नाहीस ना, तिथंच देव आहे. श्रद्धेचा केवळ ओतला असे. आता ह्या माता मावल्या, तुम्ही भाकरी करता ना, भाकरी बनवता का चुलीवर का गॅसवर? बोला बोला, बिंदास बोला. दोन्हीवर. ह्या आमच्या नाट्यावाल्या आहेत ना, नाट्यावाल्या, यांनी मात्र चांगल्या भाकरी चुलीवर चांगल्या भाकरी बनवलेल्या आहेत नाट्यावाल्यांनी. आताच्या काळात ते उज्ज्वला गॅस आलाय म्हणून गॅसवर बनवण्याची प्रथा आणि आपल्यामध्ये खूप रुजलंय म्हणून जाऊ द्या, त्या सुद्धा आता गॅसवर बनवीत असतील. पण बऱ्यापैकी सगळ्यांनी कधी ना कधीतरी चुलीवर भाकरी बनवल्यात ना का बनवीतच नाहीत? नवरे बनवतात. काय बनवतात ना? भाकरी बनवीत असताना आमच्या ह्या स्त्रिया माता माऊल्या भाकरी बनवीत असताना भाकऱ्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक छोटी भाकरी बनवतात ना, एक छोटी भाकरी बनवतात. सुरुवात करण्यापूर्वी पहिली छोटी भाकरी बनवतात आणि ती भाकरी तिचं काय करतात? काय बघा यांचं निरीक्षण. पुरुष असून तुमच्याविषयी चांगलं पाहतात. हे काय करतात? खाऊन टाकता, अग्नीला टाकताना कृष्णार्पण म्हणून दोन पाण्याचे थेंब टाकायचे आणि अग्नीला देऊन टाकायचे. श्रद्धा आहे ती. ही तुमचीच नाही, हे पुरुष सुद्धा काय कमी नाहीत ना. 10-5 लोक एकत्र यावेत स्वामीजी, 10-5 लोक एकत्र यावेत, सगळ्यांच्या हातामध्ये आपापला ग्लास असावा, मध्ये 2-3 खंबे ठेवलेले असावेत, नाही त्याच्या बरोबरीने काही असा थोडासा 2-3 किलोचा चकणा असावा, त्या ग्लास मध्ये थोडासा गारवा निर्माण करण्यासाठी बर्फाच्या क्यूब असाव्यात. मग एकमेकाचा ग्लास भरावा आणि तो ग्लास भरल्याच्या नंतर त्याच्यात बर्फाचा क्यूब टाकल्याच्या नंतर मग तोंडाला लावण्यापूर्वी ही मंडळी, अर्थात म्हणजे तुमच्याविषयी बोलतो असं समजू नका, पुरुष मंडळी तोंडाला लावण्यापूर्वी असं बोट बुडवतात आणि असं वर शिंपडतात. असं बोट कोणाला शिंपडतात मला माहित नाही. देवालाच ना? मलाही तसंच वाटत होतं, देवालाच ना. श्रद्धा आहे ती. हा अमृताचा चषक आमच्या तोंडाला लावण्यापूर्वी पहिला घोट तू घे. श्रद्धा आहे. ऐसे हा श्रद्धा आहे कुठे हा महत्वाचा मुद्दा नाहीये. अंतकरण प्रत्येकाचं श्रद्धायुक्त आहे आणि त्या श्रद्धेला व्यवस्थित मार्ग मिळण्याची गरज आहे. तो मार्ग दाखवण्याचं काम केले वारकरी संप्रदायाने. जन्मतःच आपला जन्मच मुळात प्रेमातून झालेला आहे. आपला जन्मच अर्थात म्हणजे कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असल्यामुळे, आपला जन्म प्रेमातून झालेला असल्यामुळे आपलं सगळं जीवन प्रेमानं उथंबलेलं आहे. फक्त त्या प्रेमाला दिशा व्यवस्थित मिळत नाहीये. जेव्हा आपल्या अंतकरणातलं प्रेम संसाराकडे वाहतं त्याला वासना असं नाव येतं. आणि तेच प्रेम जेव्हा शब्द निघाय का अंतकरण तेच प्रेम, तेच प्रेम श्रद्धेनं युक्त होऊन भगवंतापर्यंत जात ना, तेव्हा त्याला भक्ती असं नाव येतं. हेच प्रेम वाहण्याची दिशा चुकली
की एक प्रेम वासना होऊन जातं आणि वाहण्याची दिशा योग्य ठरली, योग्य मिळाली की ते प्रेम भक्तीमध्ये कन्वर्ट होतं. कल्पना करा, तुमच्या जवळच येऊन सांगतोय मी, एका मुलाचं लग्न जमलेलं आहे. कल्पना करा, तुम्हाला काय करायचं झालं नाही एकदा, झालंय ना, मग गप्प बसा की. एवढ्या वयामध्ये तुम्हाला काय घेणं देणं पडलंय, जमून नाही जमू, आता पुन्हा करायचंय का? विठाला विठाला आता मोकळ्या मनानं नातवा पांतवाचे जमवायचे प्रयत्न करा तुम्ही, उगा नका भानगडीत पडू. विठाला विठाला एका मुलाचं लग्न जमलं, पण योगायोगानं काहीतरी निमित्तानं ते लग्न 4-5 महिने लांबणीवर पडलं. काय निमित्तानं? निमित्त काय घडतं नाही असं होत नाही, अशातला भाग नाही, आपल्या जीवनातही असं होत असतं. काहीतरी निमित्तानं ते लग्न लांबणीवर पडलं आणि लांबणीवर साखरपुडा झालाय, कुंकू वगैरे सगळं झालंय, तिथी काढलेली आहे, पण लांबची 4-5 महिन्यानंतरची. मग ह्या सगळ्या अवस्थेमध्ये तो मुलगा, नवरी आणि नवरदेव, तो मुलगा ती मुलगी, दोघांचं संभाषण चालू असतं मोबाईलद्वारे. जर संभाषण नसलं चालू ना, आता मोबाईल निघाले म्हणून जाऊ द्या, पण यांच्या काळामध्ये मोबाईल नसायचे. मग यांनी काय करायचं? कोंडू कोंडू धरीनं जीव नाही, आणि मग अशा या अवस्थेमध्ये संभाषण काहीच चालू आहे, लग्न लांबणीवर आहे, जमलेलं आहे, पण अशा या अवस्थेमध्ये दोघांच्याही जीवनामध्ये एकमेकांविषयीचा विरह आकर्षण निर्माण असतं, आकर्षण निर्माण होत असतं आणि आकर्षणामध्ये पुन्हा विरह त्रास देत असतो. मग काय होतं? जिथं जिथं जावं ना तिथं तिथं एकमेकाला एकमेकांची आठवण येत जाते. निसर्गाच्या सानिध्यात जावं, निसर्गाचं सौंदर्य पाहावं, पाहायचं सौंदर्य निसर्गाचं, ध्यानात एकमेकांच्या ते मुलीच्या मुलगा आणि मुलाच्या मुलगी ध्यानात. फुल उमललेलं असावं, उमललेलं फुल पाहिल्याच्या नंतर त्या मुलाला असं वाटतं की तिचा चेहरा या फुलाप्रमाणे, फुलाचं सौंदर्य ध्यानात येत नाही त्याला असं वाटतं की तिचा चेहरा कितीही गचाळ असला तरी फुलासारखा आहे. चंद्र उगवलेला असावा, चांदणं पडलेलं असावं चांगलं, आणि चांगल्या चंद्राचं चांदणं पडलेलं असताना पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पाहावा, त्याला चंद्राचं सौंदर्य चंद्राचं वाटत नाही, त्याच्या ध्यानात ती येते, तिचा चेहरा या चंद्रासारखा दिसतो. नदीचा खळखळाट व्हावा, ओढ्याचा पाण्याचा खळखळाट असावा चालू, आणि त्या पाण्याच्या खळखळाट नदीच्या शेजारी बसल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की या नदीचं पाणी जे खळखळ वाजते ना, ते पाणी त्या पाण्याच्या रूपानं ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. याला म्हणतात वासना. शब्द ऐकले? याला म्हणतात वासना. पण याच नियमानुसार अशाच वातावरणामध्ये जेव्हा जेव्हा भक्त जातो तेव्हा तेव्हा त्यांना फुलाचं सौंदर्य हे फुलाचं दिसत नाही, त्यांची सुद्धा दृष्टी फुलाकडे पाहत असताना फुल म्हणून ते पाहत नाहीत, परमात्मा म्हणून ते बघतात. भक्ती. चंद्र पाहत असताना चंद्राचं सौंदर्य त्याला असं वाटत होतं की माझ्या प्रेयसीचा, माझ्या पत्नीचा, होणाऱ्या बायकोचा चेहरा असाच चंद्रासारखा आहे. यांना असं वाटतं की या चंद्राच्या माध्यमातून आमचा भगवंत किती सुंदर नाचला आहे. भक्ती. पाण्याचा खळखळाट ऐकल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की माझी पत्नी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. भक्ताला असं वाटतं की आमचा भगवंत आमच्याशी गप्पा मारतोय. भक्ती. ही भक्ती आहे. आणि अंतकरण कोणत्याही क्षणी त्याला विसरतच नाही ना, जिथं विसरतच नाही ना, ती खरी भक्ती आहे. विठाला विठाला. हे वाक्य नीट ध्यानात ठेवा, पुन्हा याच्यावर यायचंय आपल्याला. अंतकरणात ज्याच्या विषयी प्रेम आहे
तो कधीच विसरत नाही. देव असेल, धर्म असेल, संत असतील, आई वडील असतील किंवा आणखी ज्याच्या विषयी प्रेम आहे ना ते अंतःकरणातून बाजूलाच जात नाही. काही काही लोकांचं पैशावर प्रेम आहे, विसरतच नाही पैसा, भक्त आहेत पैशाचे. काही काही लोकांना आधी अंधभक्त, आता एक नाव आलंय अंधभक्त. त्यांच्या अंतःकरणातून ठराविक नेते जातच नाहीत म्हणून ते अंधभक्त आहेत. विठला विठला भक्तीचं सगळ्यात मोठं लक्षण हे की अंतःकरणातली अमुक एक प्रतिमा ज्याच्यावर आपलं प्रेम आहे ती प्रतिमाच अंतःकरणातली बाजूला जात नाही, त्याचा विसर पडत नाही, ती भक्ती आहे. जगद्गुरु संत तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, भगवान बाबा किंवा कोणतेही भक्त असतील, अंतःकरणामध्ये परमात्मा आणलाय त्यांनी, परमात्म्याची छबी उभी केली त्यांनी परमात्म्याला. पण ती छबी जर बाजूला जात असेल आणि घालणार कोण? विषय, वासना. एवढंच नव्हे तर मोक्ष सुद्धा, धन द्रव्य मोक्ष सुद्धा अंतःकरणातला परमात्मा आपल्यापासून दुरावितो. आणि मग ज्ञानोबारांची पहिल्या अध्यायातली एक ओवी तुमच्या समोर मला आणावी असं वाटतं. ज्ञानोबाराय म्हणतात, येत तरी ऐसे की सांग, मला असं सांगा. अर्जुनाचा प्रश्न आहे, देवा अर्जुन भगवंताला म्हणतोय, जोडीला तू हातीचा तूर होशील. अनेक सायास करून प्रयास करून तुला कमवलंय आणि इथं जर आमचा निर्णय चुकला, इथं जर आमच्या मनानं अयोग्य पद्धतीनं पावलं टाकायला प्रयत्न केला, जोडीला तू हातीचा दूर होसी. अख्खा आयुष्य 42 वर्ष जगद्गुरु संत तुकोबाराय तुमच्या आमच्यामध्ये शरीर रूपान राहिले. तुमच्या आमच्यामध्ये राहून 42 वर्षातला बराच काळ म्हणजे प्रत्यक्ष 20व्या वर्षी अध्यात्माकडे झुकले, अध्यात्माकडे आले. तिथून 42 पर्यंत म्हणजे 22 वर्षांचा काळ. काळ सारावा एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या 22 वर्ष 22 ते 23 वर्ष जगद्गुरु संत तुकोबारांचे आशेच गेले. त्याग करावा लागला, घरादाराचा, मुलाबाळांचा, पत्नीचा त्याग करावा लागला, स्वतःच्या शारीरिक सुखाचा त्याग करावा लागला. आणि त्यांनी आवडीनं केला. तो शब्द ऐकले, तो सगळा त्याग त्यांनी आवडीनं केला. तो सगळा युक्त आहार विहार, युक्त आहार, युक्त आहार हा शब्द खूप डेंजर आहे. कमी खाणं, युक्त आहार, शुद्ध सात्विक खाणं, जे खायचंय तेही कमी खायचं. काही लोक, आमच्याकडे एक महाराज होते, आहेत आता नाही, आपल्याला परिचित आहेत.
वडापाव जर त्यांच्याकडे आले ना, कदाचित विशाल तुलाही माहित असतील, त्या परिसरात 7-8 वर्ष राहिलाय म्हटल्याच्या नंतर कदाचित माहित असतील, पण आता नाव सांगणार नाही. वडापाव जर त्यांच्या समोर आलेत ना, सगळंच त्या एखाद्या टोपल्यामध्ये 20-25-30 वडापाव जरी असले ना, सगळं संपेपर्यंत ते मागच हटायचे नाही. वडापाव इतकं वडापाववर प्रेम. कोणीही यायचं असलं ते म्हटलं की बाबा मला तुमच्याकडे भेटायला यायचंय, काय अनुभव? वडापाव. माऊलींची ओळी पहा कशी आहे. रसनेंद्रियांचा अंकिला. सरते शेवटी महाराजांचं असं झालं, 2 माणसं त्यांना उचलायला लागायची. 2 माणसं उचलायला लागायची. 2 हे काखेत हात घालून उचलावं लागायचं. ते महाराज. आहार तसा होता. आहार तसा होता. आहार नव्हती घेतले माऊली म्हणतात, रोग चेवावया घातले माझोन पोटी. विठ्ठल विठ्ठल. माऊलींचं अतिशय मार्मिक कसं मत आहे. नाही, इथं यायचंय ना, भक्तीच्या किंवा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल ना, रसनेंद्रियाचा अंकिला, निद्रेसी जीवे विकिला, तो नाही म्हणितला अधिकारी येतो. आळंदीमध्ये राहत असताना, बरं का, आंधळे महाराज आळंदीमध्ये राहत असताना आमच्या शेजारी, 2002-3 ची गोष्ट असेल, आमच्या शेजारी एक इंगळे महाराज होते स्वामीजी. ते इंगळे महाराज, इंगळे चांगला कीर्तनकार माणूस, प्रख्यात माणूस. बाबा महाराज नाही, ते नाही, आळंदीतले वेगळे, पण 42 किलो वजन. चांगला कीर्तनकार माणूस, पण वजन किती? 42 किलो. त्यांची पत्नी, माणूस म्हणजे महाराज 42 किलो, पत्नी 106 किलोची. सतत खात असायची, जिभेवर अजिबात कंट्रोलच नाही. 106 किलो सतत खात असायची. शेंगदाणेच खाईन, फुटाणेच खाईन. तरडे महाराज शेंगदाणेच खाईन, कधी फुटाणेच खाईन, कधी वाटणाला काढलेलं खोबरंच खाईन, कधी कांदाच खाईन. सारखे तोंड चालू असायचं. ती 106 किलो झालं. ते एक दिवस काय 2 मजली घर, दुसऱ्या मजल्यावर काहीतरी डाळ वगैरे निवडत काहीतरी खडे निवडत असे मध्येच निवडता असे तोंडात थोडस टाकायचं, पुन्हा निवडायचं. वर चालता तिच्या ध्यानातच आलं नाही स्लॅब संपलाय. ते कठोर नव्हते, तिच्या ध्यानातच आलं नाही की स्लॅब संपलाय, आणि दुसऱ्या मजल्याहून खाली पडली. 106 किलोचा भूत दुसऱ्या मजल्याहून खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर बेशुद्ध पडली. महाराज गावी कुठेतरी बाहेर गेलेले होते. लोकांनी दवाखान्यात नेली. दवाखान्यात नेल्याच्या नंतर तोपर्यंत महाराज आले. 2-3 तासांना शुद्धीवर आली. आंधळे साहेब 2-3 तासांना शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्याच्या नंतर तिनं महाराज समोर पाहिले, पडदे फिडदे निळे पाहिले, दवाखाना त्या लावलेलं सलाईन बघितलं. हे सगळं पाहिल्याच्या नंतर म्हणजे मी कुठं आहे? महाराज सांगितलं तू दवाखान्यात आहेस. हा, मला काय झालंय? काय नाही म्हटले, तू काहीतरी कामाच्या निमित्तानं वर गेली होती, वरच्या दुसऱ्या मजल्याहून तू खाली पडली. महाराजांनी आपल्याला सरळ मनानं सांगून दिलं, दुसऱ्या मजल्याहून तू खाली. हा, दुसऱ्या मजल्यावर खाली पडले, असं कसं झालं? मला काय झालंय का? मला काय लागलंय का? मला काय हात पाय मोडलाय का? मला नाही म्हणजे टेन्शन नको, तू काय झालं नाही. नाही म्हणजे दुसऱ्या मजल्याहून खाली पडले तरी मला काही झालं नाही, हे कसं शक्य आहे? काहीतरी झालं असेल ना, मग का दवाखान्यात आणलं? अरे म्हटले नको टेन्शन घेऊ. नाही काय झालं तुला? वैतागले ना महाराज. नाही काय झालं तुला, नको टेन्शन घेऊ. नाही म्हणजे असं कसं तुम्ही खोटं बोलताय? अरे काय म्हटलं नाही, नको काय झालं नाही तुला. म्हणले मग दवाखान्यात. तुला नाही काय झालं, गप्प बस. तू वरून पडलीस हे ठीक आहे, तुला अजिबात पुढे खर्चतलं सुद्धा नाही, पण ज्या दोघांच्या अंगावर तू पडलीस ते मात्र जाग्यावरच गेले. नाही इतकं जास्तही खाऊ नये माणसानं, ते आपल्यामुळे 2 माणसं मरतील. आणि इतकं कमीही खाऊ नये की आपल्याला स्वतःला मारावं लागेल. हा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. संत तुकोबरायांचं सगळं जीवन युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण अशा रीतीनं गेलं. त्यांनी मिळवलं काय? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. एवढा त्याग केल्याच्या नंतर जोडी देवाचे चरण, जो परमात्मा जोडला गेलाय, जो मिळविलाय. जर मन पुन्हा चुकलं ना, निर्णय जर चुकला ना, आणि मनानं अयोग्य वस्तूंची हाव केली, अयोग्य वस्तूंकडे जर पुन्हा मन धावलं, तर तिथं संत
ज्ञानोबरायांच्या एका ओळीचा आधार घेऊन असं म्हणावं वाटतं. संत ज्ञानोबराय म्हणतात, जोडीला तू हातीचा दूर होशील. मिळालेला परमात्मा हातातला निघून जातो आणि फक्त आपण त्याच्यापासून दूर होऊन भक्तही राहत नाहीत, एक थोतांड होऊन जातो, काही आपलं शिल्लक राहत नाही. जर परमात्मा आपल्यापासून दूर जाऊ नये असं वाटत असेल तर आपल्या अंतकरणातलं प्रेम बाकीच्या विषयांकडे वाहण्याच्या ऐवजी ते प्रेम भगवंताकडे प्रवाहित करावं आणि केल्याच्या नंतर त्यालाच म्हणावं, देवा आजपर्यंत तुला मिळवलंय, जर आमचं मन दुसरीकडे गेलं तर तुझ्यापासून दूर जावं लागेल, अर्थात तुझा विसर आम्हाला पडेल. देगा देवा तुझा विसरण व्हावा असं काहीतरी कर, हेच एवढंच दे. काही एकतर मागत नाही. वारकरी संप्रदायातले कोणत्याही संतांनी स्वतःच्या सुखासाठी, शारीरिक सुखासाठी, वैषयिक सुखासाठी कधीही काहीही मागायची जर गरज पडलीच ना, एकतर मागितलंच नाही, मागायची गरज पडलीच ना, विश्वाचं सुख अंतकरणामध्ये घेऊन मग मागणी मागितली. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदा नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहेत, अयोग्य माणसं आहेत, खळ आहेत, नालायक आहेत, दुष्ट आहेत, त्यांच्या अंतकरणातला दुष्टपणा जावा. जे खळांची व्यंकटी सांडो थया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्मामध्ये प्रेम वाढावं. भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. अप्रतिम मागणी, वेद मागणी म्हणतात. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्सस्तनूभिर्व्यसेम देवहितं यदायुः. आमच्या कानांनी चांगलं ऐकावं, आमच्या डोळ्यांनी चांगलं पाहावं, आमच्या सगळ्या इंद्रियांनी चांगले कर्म. एवढंच नव्हे, जे काही आयुष्य मिळाले ना ते आयुष्य 100 वर्षांचं असेल, काय असेल ते तुझ्या सेवेत जावं. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाहा, स्वस्ति न पूका विश्ववे. अतिशय अप्रतिम अशा मागण्या, अतिशय अप्रतिम मागण्या. जगद्गुरु संत तुकोबाराय मागणी मागायची वेळ आलीच ना तर मागणी अशी मागतात, देवा एक तर पहिल्यांदा त्यांच्या मागण्या मागणे ते एक प्रति आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांशी निर्वी हेची मत देई, त्यांच्या सांभाळी घाल. नाही तर देवा असं काहीतरी कर, संतांच्या करंगळीला धरून तू आम्हाला माहीत झालायस ना, तुझ्यापासून लांब होता येणार नाही.
अखंड जया तुझी अखंड जया तुझी ही त्यांची मागणी. द्यायचंच असेल देशील तरी पाहे पांडुरंगा, द्यायचंच असेल. हिची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. ठीक आहे, तुम्ही करणार काय? गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी माझी हे त्यांचं करणं. मग इथं प्रश्न निर्माण होतो. ज्ञानोत्तर याला म्हणतात ज्ञानोत्तर प्रेम भक्ती. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी, ही ज्ञानोत्तर प्रेम. हे जर इथं प्रश्न निर्माण होतो, ज्ञान झाल्याच्या नंतर भक्ती होते का? ज्ञानोबाराय अनुभवामृतामध्ये एक ओवी अशी सांगतात, जसं देव देऊळ परिवारू पोखरुनी की जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. जसं एकच दगड करून देऊळ मंदिरातलं मूर्ती, बाहेरचे भालदार चोपदार, खालची फरशी सगळं एकाच दगडामध्ये कोरून करता येतं. आणि व्यवहार सुद्धा वेगवेगळा असतो. बोलण्याची रीत, हा देव, हे भालदार चोपदार, ही फरशी, हा नंदी, अमुक धमुक, दगड मात्र तसं एकत्वामध्ये भक्ती का होऊ शकत नाही? कल्पित द्वैत आणून का होत नाही? पण एकत्वामध्ये भक्ती घडू शकते. ज्ञानोबारांची 15व्या अध्यायामध्ये आणखी एक ओवी ज्ञानोबाराय म्हणतात, मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. परमात्म रूप होतात आणि परमात्म रूप झाल्याच्या नंतर पुन्हा परमात्म्याची सेवा करतात. करीती माझी सेवा. तुम्ही म्हणाल ही सेवा कोणती? गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गाईन आवडी सर्व जोडी, हीच माझी सर्व गुण गाईन. आणि आवडी बर का, शब्द नीट ऐका, आवडी दबावानं नाही. आवडी कुणीतरी चांगलं म्हणावं म्हणून नाही, लोकांनी वावा काय माणूस आहे, माळ घातली आता सुधारला बर का असं म्हणावं म्हणून नाही. घराघरात फोटो लागावेत, आपली पूजा व्हावी, आपली मंदिरं व्हावीत, आपल्याला वाहवा मिळवावी याच्यासाठी नाही. आवडी. आणि लोक असे आहेत ना, तुम्ही कितीही चांगले वागा बरं,
कितीही चांगले वागा, काही ना काहीतरी दोष काढल्याशिवाय राहतच नाही. आणि कितीही वाईट वागणारा माणूस असू द्या, जर पैशावाला असला ना त्याच्या समोर शेपूट हलवल्याशिवाय राहणार नाही. हे लोक आहेत. आणि म्हणून लोकांच्या मनाचा विचार, तुमचं मन काय म्हणतं हे बघितलं पाहिजे. आणि कधीतरी आपल्या मनानं ग्वाही द्यावी की मी योग्य परमार्थ केला, तो खरा परमार्थ आहे. विठला विठला. आजकाल 10व्याला आई वडिलांच्या वर्षश्राद्धाला 10व्याच्या लाखाच्या 2-2 लाखाच्या पंक्ती घालतात बाबा. स्वामीजी, लोक लाख 2-2 लाखाच्या पंक्ती घालतात. गुलाबजामुन, आणखी बासुंदी, रबडी, काय जे नाही ते. जिवंतपणे आई वडिलांना 2 घास खाऊ घाली ना तू. जित्या नाही अन्न मेल्यावरती लाख 2-2 लाखाच्या पंक्ती मेल्यावर जिवंतपणे 2 घास प्रेमानं खाऊ घाला ना. आणि विचारलं नाही एखाद्याला, काय तुमच्या बापाला तुम्ही जिवंत असताना अर्धी भाकरी नीट दिली नाही, सांभाळलं नाही, आता 2 लाखाची पंगत घालताय. प्रत्येकाचं मन हेच म्हणतं, नाही घालावी तर लोक काय म्हणतील. लोकांसाठी नाही, तुमच्या स्वतःच्या सुखासाठी करायचंय, तुमच्या मनासाठी, तुमच्या अंतरात्म्यासाठी करायचंय आपल्याला, आपल्या स्वतःच्या. लोक काय कितीही चांगली पंगत घातली ना, एखाद्या माणसानं खूप 2 लाखाची गुलाबजामुनची पंगत घातली, इतकं मस्त जेवतात ना, जे खात नाही म्हणतात ना, आम्ही काशी केली, खात नाही म्हणतात ना, तेही खायला बसतात वस्तू चांगल्या असल्यावर. आणि मस्त म्हणतात, काय रामरावांनी पंगत घातली, काय खर्च केला. जेवत असताना जेवून उठून बाजूला गेले, काय केलं म्हणून लोकांच्याच मुंडके म्हणून आणली होती. असले लोक आहेत. म्हणून अशा लोकांच्या मनधरणीसाठी अजिबात काही करायचं नाही. आपल्या स्वतःच्या मना आवडी गुण गाईन आवडी. आणखी एक शब्द आलाय पहा एका अभंगामध्ये, गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. विठाला विठाला. एका राजाला कुणीतरी एक लुच्चा माणूस आला. ठक ठक लबाड, भांडारकरातला शब्द आहे हा लुच्चा. ठक लबाड. राजाकडे आला. आल्याच्या नंतर राजाला म्हटलं, राजे साहेब मी स्वर्गातून आलोय. स्वर्गातून कोणी येतं का? बिंदास बोला, येतं का कोणी स्वर्गातून? तुम्हाला तरी काय माहिती म्हणा, तुम्ही कधी गेलात? एकतर कोणी जात की नाही हाच महत्वाचा प्रश्न आहे आंधळे साहेब. एकतर जातात की नाही हेच माहित नाही, गेलंच कोणी तर पुन्हा येणं शक्य नाही. आले ते आले होते. ते म्हटले मी स्वर्गातून आलोय. आणि स्वर्गातून आलोय म्हटल्याच्या नंतर राजे साहेब स्वर्गातून येत असताना काही वस्तू इंद्रानं मला भेट म्हणून दिल्यात, उपहार म्हणून दिल्यात, बक्षीस म्हणून दिल्यात. आणि त्या वस्तू माझ्यासारख्या फाटक्या माणसाला त्यांचं काय करायचं म्हटले, त्या वस्तू तुम्हाला भेट द्यायच्या. राजालाही बरं वाटलं. तुम्ही आमचं नाक आहेत, राज्याचे राजे, सर्वस्व आहेत. आणि तुम्ही जर चांगले असाल तर सगळी प्रजा चांगली आहे. तुम्ही जर शोभलात तर प्रजा शोभणार आहे. आमच्यासारख्या माणसाला काय करायचंय, त्यामध्ये स्वर्गातल्या वस्तू आहेत आणि ते तुम्हाला द्यायच्यात म्हटले भेट. राजाला बरं वाटलं. वार वेळ दिनांक ठरला. ठरलेल्या दिवशी मोठी आदल्या दिवशीच राजानं मोठी दौंडी पिटवून नगरातल्या सगळ्या लोकांना माहिती दिली होती, उद्या अमुक अमुक माणूस 12 वाजता दुपारच्या स्वर्गातून आणलेल्या वस्तू राजे साहेबांना भेट देणार आहे, सगळ्यांनी पाहायला यावं.
दुतर्फा गर्दी, पाय ठेवायला जागा नाही, मुंगी शिरेल एवढी सुद्धा जागा नाही. 12 वाजण्याची वेळ पाहतायत. कधी वाजतात, कधी लोक येतात, कधी ती पेटी येते, कधी सामान आणलं जातंय. 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर मोठीच्या मोठी दिंडी आली. पुढे वाजंत्री वाजती, ढोल दमामे गरजती, आणि पाठीमागे मोठीच्या मोठी दिंडी 4 जणांनी आणलेली एक मोठी पेटी, पालखी सारखी धरून पेटी आणली, चौकात आणली, मांडल्याच्या नंतर पेटी लावलेली आहे. सगळे शांत आहेत. आणि त्या माणसानं प्रश्न विचारला राजेसाहेबांना, राजेसाहेब, या पेटीमध्ये स्वर्गातल्या वस्तू आहेत, स्वर्गातून आणलेली ही स्वर्गातली वस्तूंची पेटी आहे. या पेटीची एक खासियत आहे, उघडू का? या वस्तूंचे एक वैशिष्ट्य आहे म्हटले. पण वैशिष्ट्य सांगण्याच्या अगोदर एक प्रश्न विचारतो. म्हटले उघडू का? म्हटले उघडा. म्हटले उघडतो. पण या वस्तूंचं एक वैशिष्ट्य आहे की ही वस्तू, या पेटीतल्या ज्या वस्तू आहेत, या वस्तू ज्यांच्या आईबापानं पाप केलंय त्यांना दिसत नाहीत. याला म्हणतात मेघ. ज्यांच्या आईबापानं पाप केलंय त्यांना दिसत नाहीत. बावळाय स्वामीजी समाज, बावळाय समाज. जर पेटीतल्या वस्तू दिसणार नसतील, आपल्या आई बापाचं पाप असेल, तर पेटीतल्या वस्तू दिसणार, मान्य ना, वस्तू दिसणार नाहीत. मग पेटीतल्या वस्तू दिसणार नाहीत म्हटल्याच्या नंतर त्या वस्तू ठेवून आणलेली पेटीच तरी का दिसावी? ती पण स्वर्गातलीच आहे ना. आणि ज्या अर्थी दिसते त्या अर्थी हातातल्या त्या पेटीतल्या वस्तू दिसल्या पाहिजे. पण नाही विचार करीत कुणी. म्हटले उघडा. उघडली. एक एक वस्तू काढायला सुरुवात केली. म्हणजे राजे साहेब, हा मखमली शर्त आहे, जरीचा शर्त आहे. दिसतोय का? आणि हातात काहीच नव्हतं, नुसते हात वर केलेले. दिसतोय का? राजानं 10 मिनिटं विचार केला. जे दिसतच नाही, आता करायचं काय? बरं, मला दिसत नसेल कारण माझे आई बाप पापी असतील, मला दिसत नसेल. पण नाही म्हणावं तर लोक म्हणतील याचे आई बाप पापी होते. दिसत नाही म्हणावं तर लोक म्हणतील याचे आई बाप पापी होते. पण हो म्हणावं तर दिसतच नाही. आता प्रश्न म्हणजे करायचं काय? 10 मिनिटं विचार केला आणि 10 मिनिटांच्या म्हणजे जाऊ द्या ना, काय व्हायचंय ते होऊन जाऊ द्या, दिसतंय म्हणून बघू. म्हटले हो, वाह वाह. नुसतं दिसतंय म्हटले नाही, वाह वाह. काय चमक आहे सदऱ्याची, शर्टची, काय कापड आहे, काय दिखणं. वा राजे साहेब, म्हटले तुमचे आईबाप पुण्यवान होते, तुम्हाला हा शर्ट माझ्या हातातला दिसतोय, भाग्यवान आहेत तुम्ही. प्रजेला विचारू द्या. प्रजेला विचारलं, माझ्या हातातला शर्ट दिसतोय का? सगळ्यांनी एका स्वरात सांगितलं हो. आणि हातात काहीच नाही. ठेव खाली. म्हटले ठेवा. ठेवलं. धोतर काढलं. हे मखमली धोतर आहे, याला सोन्याच्या तारांनी विणलेलं आहे. हे कधीही मळत नाही, धुवायची गरज लागत नाही, अलौकिक धोतर आहे, दिसतंय का? राजा म्हटला हो. तशीच प्रजाही म्हटली हो. मुकुट काढला. हा शुद्ध 24 कॅरेटच्या सोन्याचा मुकुट आहे. याला पाचू, माणिक, मोती सगळं जोडलेलं आहे. दिसतोय का? म्हटले हो दिसतोय. हार काढला. राजे साहेब, हा जो हार आहे ना, हा हार मोत्यांचा हार आहे. राजा इंद्रानं त्याच्या गळ्यातला काढून चालता चालता मला उपहार म्हणून माझ्या गळ्यात टाकून दिला. दिसतोय का? म्हटले हो. प्रजेला विचारलं. म्हटले हो. आणि सगळं झाल्याच्या नंतर राजाला तो माणूस म्हटला, राजे साहेब, जे कपडे आणि हे उपहार मी तुम्हाला दाखवले ना आतापर्यंत, तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्या सगळ्यांचे आई बाप पापी नव्हते तर पुण्यवान होते. तुम्हाला ह्या वस्तू दिसतायत. पण राजे साहेब, आता नुसत्या दिसतायत म्हणून चालणार नाही, आता त्या वस्तू, ते कपडे घालायचे. प्रश्न पडला राजाला, जे कपडे दिसतच नाही ते घालायचे तरी कसे? बा, जे कपडे दिसतच नाही ते घालायचे का? बरं, जगात हे जे प्रजेत ना, प्रजा आहे ना, प्रजेतल्या सगळ्या लोकांना कपडे दिसतात, मला दिसत नाही. राजा म्हणतो नाही म्हणावं तर लोक म्हणतील याचे आई बाप पापी होते. घालायचे कसे? आणि एक गोष्ट तुम्ही विसरताय, ते कपडे घालायचे असले तर पहिले अंगावरचे काढावे लागतील ना. कोणतेही कपडे जर घालायचे असले तर अंगावरचे कपडे तसेच ठेवून दुसरे घालता येतात का? घालता येतात का? घालणारा बावळा म्हणायचा मग. पहिले ते. आणि राजासाहेब, आता हे कपडे घालायचे. अर्धा तास विचार केला, जे दिसतच नाही ते घालायचे कसे.
अर्ध्या तास आपण स्वतःच होऊन बसलो म्हणून बसलो की दिसतात म्हणून. अर्ध्या तासानंतर राजानं रडकुंडीला येऊन अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले, नसलेले कपडे घातल्यासारखं केलं. चेहरा रडकुंडीला आलेला आणि तो माणूस म्हणतो, वाह वाह राजा साहेब, काय कपडे शोधतायत तुम्हाला. आणि उघडा बुक राजा, काय देखणं रूप दिसतंय, काय कपडे शोभतायत, वाह काय चमक, काय देखणं, वाह 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 वाह, अप्रतिम, दुस्त लागेल असं स्वरूप. आणि उघडा बुक राजा, राजा साहेब आता तुमची मिरवणूक काढायची म्हटली. उघड्या रथामध्ये राजाला बसवलं. उघडा ओपन रथ. आता ते काय आलं ते गाड्यांना ते वरच ते मागे जात, काय म्हणतात त्याला, सनरूप. आता सनरूप आले बघा, ते आमच्या काळात नव्हतं ते ना, म्हणून विठाला विठाला. ओपन रथामध्ये राजा बसवला, रथावरून त्याची मिरवणूक निघाली. सगळे वाहवा करतायत, सगळ्यांना माहिती आहे राजा उघडा आहे, तरीही म्हणतायत वाहवा, काय रूप, काय रूप, काय देखणे, काय कपडे, काय चमक, अप्रतिम. सगळे वाहवा म्हणतायत. आणि उघडा भोप राजा, रडकुंडीला आलेला राजा पुढच्या चौकापर्यंत गेले. चौकापर्यंत गेल्याच्या नंतर दुसऱ्या मजल्याहून एक स्त्री तिच्या लेकराला घेऊन ती सगळं बघत होती. 2-3 वर्षाचं लेकरू स्वामीजी, नेमकंच बोलायला लागलेलं लेकरू. त्याला पाप माहित नाही, त्याला पुण्य माहित नाही, त्याला समाज माहित नाही, समाजाची मान्यता माहित नाही, कल्पना धारणा माहित नाही. आणि त्या लेकरानं आईला विचारलं, आई कोण आहे. आईनं सांगितलं, बाळा हा आपल्या नगरीचा राजा आहे. मग त्याला असे उघडे का घेऊन चाल ग. उघडा कुठे राजा, बाजूला घेऊन गेली. उघडा कुठे राजा, त्याच्या अंगावर काय आई खोटी बोलतेस तू, कपडे आहेत म्हणून त्याच्या अंगावर. उघडा भोप राजा, माझ्या डोळ्यांनी पाहतोय राजाच्या अंगावर कपडे नाहीयेत आणि तू म्हणते कपडे त्याच्या. ती बाजूला घेऊन गेली होती. ती म्हटली, बाळा तू म्हणू शकतोस, तुला अजून पाप माहित नाही, पुण्य माहित नाही, समाज माहित नाही, समाज मान्यता माहित नाही, समाजाचं मन माहित नाही. तू म्हणू शकतोस राजा उघडा आहे, पण मी नाही म्हणू शकत. मी जर म्हणावं ना राजा उघडा आहे, लोक म्हणतील हिचे आई बाप पापी होते. इथे येऊन टेकलाय आपला परमार्थ, इथे येऊन टेकलाय आपला परमार्थ. लोक काय म्हणतील या शब्दापर्यंत येऊन टेकला आपला परमार्थ. खरं सांगू, कोण लोक, कोण समाज तुमच्या मनानं म्हणावं की आम्ही परमार्थ योग्य तऱ्हेनं करतोय, तो परमार्थ सक्सेस आहे. गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. आणि मग इथं आल्याच्या नंतर या भक्तीला आडवे येणारे, तुझ्यापाशी तुझ्या आठवणीत काय तुला विसर पाडणारे, तुझ्यापासून लांब घेऊन जाणारे जे काही आहेत ना, धन नकोय, द्रव्य नकोय, संपत्ती नकोय, मोक्ष सुद्धा नकोय, फक्त हवंय तर ज्यांनी तू दाखवलायस ना त्या संतांची संगत. संत संगती सदा, नलगे मुक्ती आणि संपदा. संत संगती सदा, गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. त्यांना विचारलं, मग एवढं सगळं तुम्ही मोक्षही नको म्हणताय, गर्भवासाचं दुःख पुन्हा पुन्हा सहन करावं लागेल. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी.
लेकरासाठी टाळ्या वाजवा. काय वय पण ताल इतका सुंदर आहे ना त्याच्यात, ओतप्रोत भरलाय उताल जन्मतः. आणि काय ही भगवंताची देणगी असते, त्याला इलाज. कितीही साधना किती किती लोक आहेत, काय सांगावं, 10-15 वर्ष शिकले पण अजून विठ्ठल विठ्ठल सुद्धा तालात येत नाही. कितीतरी लोक आहेत आणि कितीतरी लोक गायक सुद्धा आहेत. शास्त्रीजीने एखादं सांगितलं होतं, मी एकदा सांगितलं होतं, पुण्यामध्ये आपले भगवानगडाचे शास्त्रीजी त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे पुण्यामध्ये एका गायकाचा कार्यक्रम होता, गायनाचा कार्यक्रम होता. आणि पुणे म्हटल्याच्या नंतर ते विद्येचं माहेर, तिथं कशीच काहीच कमी नाही, सगळ्या कला वगैरे सगळं अगदी शिगेला पोहोचलेलं. ते एका आणि 500-600 लोक त्या काय ते आपलं रंगमंदिर, काय ते बालगंधर्व रंगमंदिर शिवाजीनगरच्या त्या तिथं कार्यक्रम होता. 600-700 लोक जमलेले आणि कार्यक्रम 8 ते 10 असा कार्यक्रम होता. 8 ते 10 गायकानं आपलं विण्यावर झंकार टाकली आणि गायला सुरुवात केली. आवाज लावला, स्वर लावला. पहिला रामकृष्ण हरी म्हटलं. आता अर्थात आपण रामकृष्ण हरीवाले, आपण भजनीत म्हणून रामकृष्ण हरी, त्यांच्यात काय रामकृष्ण हरी झालंच असेल असं काही सांगता येत नाही. त्या गायकानं एक चरण म्हटलं, एक पद म्हटलं. पद म्हटल्याच्या नंतर वन्स मोर झालं. वन्स मोर कळतं का? वन्स मोर कळतं ना? वन्स मोर काय? पुन्हा एकदा म्हणा. हे माहिती आहे आपल्याला. वन्स मोर म्हणजे नेमकं काय हे माहिती आहे आपल्याला. वन्स मोर झालं. वन्स मोर म्हणजे पुन्हा एकदा म्हणा. वन्स मोर झालं. त्या गायकानं स्वामीजी पुन्हा म्हणलं. पुन्हा वन्स मोर झालं. पुन्हा वन्स मोर झाल्याच्या नंतर पुन्हा म्हणला तो. 30 वेळा वन्स मोर झालं. किती? 30 वेळा वन्स मोर झालं. केंद्रे साहेब, केंद्रेच ना, केंद्रे आणि मुंडे दोघांनाही सांगतोय मी. 30 वेळा वन्स मोर झालं. वन्स मोर झाल्याच्या नंतर तोपर्यंत 10 वाजत आले होते. 8 ते 10 कार्यक्रम होता. 10 वाजत आले. रडकुंडीला आलेल्या गायकानं सरतेशेवटी म्हटलं, अरे 10 वाजत आलेत, मला पुढचं म्हणू द्या. एक शेवटी उत्तराभंग किंवा उत्तर एखादी चाल, एखादा राग म्हणू द्या. नाही म्हटले, हेच धडाचं आल्याशिवाय पुढचं म्हणायचंच नाही. ध्यानात आलं? 35 वर्ष गेली काही काही लोकांचे गायन शिकण्यात, अजून सा सुद्धा नीट लागत नाही. ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केला, सगळं केलं, कीर्तन बसवले, लोकांचे माईकच्या समोर आले की घामाघूम. काय करणार? ती दैवी देणगी असते. विठला विठला जगद्गुरु संत तुकोबराय सांगतायत, सुखे घालावे आम्हासी. गर्भवासामध्ये तू म्हणत असतील ना, भीती दाखवत असतील ना, मोक्ष नको म्हणजे गर्भवासाचं दुःख सहन करावं लागतं, सुखे घालावे, तुला काय कराय कर, पण भक्तीसाठी गुण गायी नावडी. हीच माझी आज जागर अर्थात काल्याच्या आदला दिवस आहे, म्हणून तुमच्या समोर तुकोबरायांच्या या अभंगावर माझा बोलण्याचा प्रयत्न राहिला. गेल्या वर्षीचा कार्यक्रम, आजचा हा कार्यक्रम आणखी याच्यामध्ये आणखी चांगलं स्वरूप येत राहील. तुमचं सगळ्यांचं सहकार्य विशालला मिळत राहतंय. गेल्या वर्षीही मिळालंय, जसं पाहिजे तसं, म्हणजे तुमच्याच्यानं जसं शक्य झालं तसं सहकार्य तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. या वर्षी सुद्धा विशालनं पुढाकार घेऊन हे सगळं कार्यक्रम मोठा आयोजित करण्याचे प्रयत्न केले. काल, आज आणि उद्या असे 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि इतकं सोपं नाही, नव्हे एकट्याचा खेळ असं म्हणतात. याच्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता असते. कधी कामाचं सहकार्य असेल, श्रमदानाचं सहकार्य असेल, 2 रुपये पैशांचं सहकार्य असेल, आणखी कधी कधी काही एखाद्या माणसाच्या काही झालं नाही तर इथं येऊन काही ऐकायला येऊन बसलं तरी ते सहकार्यच आहे असं मी म्हणतो. नाही, आणि या मुलानं म्हणजे यानं इथपर्यंत योजना केली की जे लोक लांब असल्यामुळे, गावातून थोडस लांब असल्यामुळे, लोकवस्तीतून लोकांना यायला जड होतंय म्हणून एक रिक्षा गाडी सुद्धा त्यांच्यासाठी, 1 का 2, 3 गाड्या आहेत. 3 गाड्या आहेत म्हणजे तुम्हाला आणण्या नेण्यासाठी, पुन्हा इथे आणून पुन्हा घरी सोडण्यासाठी 3 गाड्यांची योजना त्यानं केली. मला समाधान वाटतं की 3 गाड्या आहेत म्हणून तरी तुम्ही आलात. ते जर नसत्या तर 10-12 लोक सुद्धा आले असते की नाही प्रश्नच आहे. म्हणून
तुमच्या सहकार्याची, तुमच्या सहकार्याने हे होतंय. या वर्षी, पुढच्या वर्षी, आणखी त्याच्या पुढच्या वर्षी हे कार्यक्रम असाच चालत राहील. भगवान शिवशंकराची भक्ती या निमित्तानं काहीतरी नामचिंतन आपल्याकडून घडतंय, काहीतरी 2 क्षण आपले त्याच्यासाठी अर्पण होत आहेत. ही अतिशय समाधानाची आणि मोलाची बाब आहे. अशाच प्रकारे भगवंतानं त्याच्याकडून हे करून घ्यावं आणि आपल्या सगळ्यांचा आधार, सहकार्य त्याला मिळत राहावं. कोणी पंगत देण्याचा असेल, कोणी आणखी टाळकरी मंडळीचा खर्च उचलण्याचा असेल, कोणी मंडपाचा खर्च उचलण्याचा असेल, सिस्टमचा खर्च उचल, असं थोडं थोडं का होत नाही. आपण सहकार्य करीत गेलो तर या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप येईल आणि आपण आणखी आनंद उपभोगू अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि विशालला भगवान बाबा सारख्या साधू संतांचे आशीर्वाद मिळावेत अशी एक प्रार्थना बाबांच्या चरणावर करतो, स्वामीजींच्या चरणावर करतो. शब्दांना विराम देतो. स्वामीजी, आधी करून तुम्ही सगळेच जण तुमचे, विशालचे सर्वांचे आभार मानतो. भगवानगडाचे जे आमचे सहकारी या ठिकाणी त्यांचे आभार, मृदंग वादक दोन्ही तिन्ही तुमचेही आभार आणि शब्दांना विराम. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय
मदती आणि मागो देवा. आज या ठिकाणी आपल्या नामसप्ताहाच्या मागणीचा दिवस, जागराचा दिवस आणि या जागराच्या दिवशी आदरणीय महंत डॉक्टर हरिभक्तपरायण गणेश महाराज बडे शास्त्री त्रिक्षेत्र दुर्गा शक्तीगड यांनी आपल्या या नामसप्ताहाला उपस्थिती लावून या ठिकाणी येऊन कीर्तन केलं. त्याबद्दल आदरणीय महाराजांचे समस्त ग्रामस्थ उमराई आणि हा केंद्रीय परिवार यांच्या वतीने आदरणीय महाराजांचे आभार मानतो. त्याच पद्धतीने आपला हा वैभवशाली असणारा कार्यक्रम, सुंदर असा हा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भावी भक्तांना तसेच उमराई आणि परिसरातले जे काही भावी भक्त आहेत त्या सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आर्थिक सहकार्य करावं आणि आर्थिक सहकार्य करून या कार्यक्रमाची अशी शोभा वाढवावी ही आपल्या सर्व भावी भक्तांना विनंती आहे. उद्याचा जो काही कार्यक्रम आहे, उद्या शिवमहापुराण कथा होईल, त्यानंतर काल्याचे कीर्तन होईल. बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि समस्त ग्रामस्थ उमराईला उद्या चुलबंद आवर्तन आहे असं केंद्रीय परिवाराने सांगितलेलं आहे. तरी सर्वांनी उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हीच आपल्याला विनंती आहे. काल्याच्या कीर्तनाची वेळ आणि महाराजांचं नाव सांगा. लाजू नका. नाही, लाजण्यासारखं काही उद्या रामदास महाराज दराडे यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. जे आता बोलतायत ना त्यांचंच काल्याचं कीर्तन आहे आणि वेळ 10 ते 12 ना, 11 ते 1 अशी वेळ नाही, 10 ते 12च ठेवा म्हणजे ते 11ला येतील. उद्या काल्याच्या कीर्तनाची वेळ 10 ते 12च राहील. सर्वांनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद.